अधिवेशनाच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याला कालपासून सुरुवात झाली आहे। पण महत्त्वाचं म्हणजे अद्याप विरोधी पक्ष नेताच नाहीये। अधिवेशन संपत आलं असलं तरी देखील विरोधी पक्ष नेत्याची निवड काही झालेली नाहीये। तिथे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचा देखील कार्यकाळ संपतोय। अधिवेशनाचे शेवटचे काही दिवस शिल्लक असताना आता आगामी काळातलं अधिवेशन किंवा हेही अधिवेशन विरोधी पक्ष विनाच होणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। भविष्यात विरोधी पक्ष नेता पद रिक्त राहण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडे। स्वप्नील, जर आपण पाहिलं तर विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते पद असणार आहे। अंबादास दानवे यांचा कार्यकाळ सुद्धा संपत आलेला आहे। तिथं विधानसभेतही विरोधी पक्ष नेता नाहीये। काय नेमकं मनात चाललंय तरी काय सत्ताधाऱ्यांच्या? विरोधी पक्ष नेता ठरवायचा आहे की नाही? लगेच या ठिकाणी राज्य विधिमंडळाचा पावसाळी अधिवेशनाचा तिसरा आठवडा आहे आणि 3च दिवस या ठिकाणी कामकाज जे आहे ते चालणार आहे। यानंतर पुढच्या अधिवेशनापर्यंत राज्याला विरोधी पक्षनेता हा विधान परिषदेत आणि विधानसभेत सुद्धा नसणार आहे। कारण एकूणच जर बघितलं तर अंबादास दानवे हे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत, मात्र त्यांची टर्म जी आहे ती ऑगस्टमध्ये संपणार आहे। यानंतर पुढच्या अधिवेशनापर्यंत राज्य सरकार असेल या ठिकाणी विरोधी पक्षनेत्या विना काम करताना पाहायला मिळेल। जो विरोधी पक्षनेता हा राज्य सरकारवरती टीका त्यांच्या कामांवरती लक्ष ठेवून असतो तोच विरोधी पक्षनेता हा सध्या राज्याला नाहीये। सध्या आता जे अधिवेशन सुरू आहे ते सुद्धा विरोधी पक्षनेते विधान परिषदेचे आहेत, मात्र विधानसभेचे नाहीये। त्यामुळे विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्यासाठी अर्ज दाखल केलेला आहे, मात्र यावरती अद्याप विधानसभा अध्यक्षांनी कुठलाही निर्णय घेतलेला नाहीये। त्यामुळे पुढच्या अधिवेशनापर्यंत हा विषय असाच राहील अशा प्रकारचे एकंदरीत वातावरण पाहायला मिळते। मात्र विरोधक जे आहेत ते विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी भास्कर जाधव यांचं नाव जे दिलेलं आहे ते लवकरात लवकर त्यांच्या नावाला मान्यता देण्यात यावी आणि तशा प्रकारची नियुक्ती करण्यात यावी अशा प्रकारची मागणी लावून धरताना पाहायला मिळतात। आज सुद्धा सभागृहामध्ये पुन्हा एकदा विरोधक या विषयावरती सभागृहाचे लक्ष वेधून घेतील, मात्र अध्यक्षांनी गेल्या काही दिवसांमध्ये एकूणच या प्रकरणावरती सुद्धा आपली जबाबदारी आणि एकूण उत्तर सुद्धा दिलेलं आहे। मात्र आज दिवसभरामध्ये आणि पुढील 3 दिवस हे कामकाज जे चालणार आहे त्यामध्ये नक्कीच विधानसभा विरोधी पक्षनेतेपदासाठी दिलेला अर्ज हा लवकरात लवकर ग्राह्य धरून त्यावरती निवडणूक लावावी अशा प्रकारची मागणी करणारा आहे। मात्र एकूण आजच्या अनेक ज्या प्रश्न आहेत त्यावरती सुद्धा विरोधक एकमताने एकवटलेले पाहायला मिळतील। अगदी स्वप्नील, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।